या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली। एक भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याहूनही संतापजनक बाब म्हणजे मदत करण्याऐवजी काहींनी मृत व्यक्तीचा मोबाईलच चोरी केल्याची माहिती समोर आली आहे। नाशिकच्या सातपूर येथील डेमोक्रेसी परिसरामध्ये पिकअप वाहन आणि दुचाकी यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि धडक इतकी जोरदार होती की चालकाला वाचवण्याची संधीच मिळाली नाही। अपघातानंतर पिकअप वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला होता। मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी चालकाला ताब्यात घेतलं। या घटनेचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत। पाणी मारत गेलो त्या 4 नंबरच्या रूमपर्यंत, तर पाठीमागल्या बाजूला दिसला मला तो माझ्या डायरेक्ट बिबट्या होता, पट्ट्याला आणि जास्त का हाईटवाला नव्हता, छोटा होता, मीडियममध्ये। तो काय असा तंदुरुस्त नव्हता पण असं वाटतं मला। हां, त्याला बघून मी घेऊन गेलो। माझ्या अजिबात पूर्ण कापडे झाले। साधारणतः किती वाजता? 9च्या दरम्यान। 9च्या दरम्यान। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये मार्च रूटमध्ये प्रबुद्ध नगर या ठिकाणी अवैधपणे गोमांस विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि त्यानंतर हा कत्तलखाना चालवणाऱ्या व्यक्तींवर सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पुन्हा एकदा याच दुकानामध्ये कत्तलखाना सुरू असल्याची गोरक्षकांना माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा या दुकानात गोमांस आढळून आलं। अवघ्या 20 दिवसांपूर्वी ज्या दुकानावर कारवाई झाली होती त्याच दुकानात पुन्हा एकदा गोमांस आढळल्यानं गोरक्षकांनी संताप व्यक्त केला। सातपूर पोलीस आणि नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आणि या दुकानावर कारवाई करत सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इथे ताब्यात घेतल्या आणि फरार दुकान चालकावर आता कारवाई करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानी वस्तू विकणाऱ्या दुकानावर छापा टाकण्यात आलाय। पाकिस्तानमधील साहित्यांची विक्री करणाऱ्या 3 दुकानांवर पोलिसांनी हा छापा टाकलेला आहे आणि या दुकानातून हजारोंचे प्रतिबंधित पाकिस्तानी साहित्य जप्त करण्यात आलंय। पोलिसांनी 3 विक्रेत्यांना यामध्ये अटकही केलेली आहे। भारतात प्रतिबंधित असलेल्या पाकिस्तानी वस्तूंची छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेमध्ये सर्रासपणे अवैधरित्या विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। मनसेने हा प्रकार समोर आणला। छत्रपती संभाजीनगर पोलीस त्यानंतर ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी इथे ठिकठिकाणी छापे टाकले। रंगार गली, शहगंज तसंच इतर भागामध्ये पाकिस्तानी वस्तूंची विक्री करणाऱ्या या 3 ठिकाणांवर पोलिसांनी छापा टाकला आणि यामध्ये 3 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्या ताब्यातून जवळपास 60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। 10वी पास असलेल्या एका 21 वर्षीय तरुणानं, ज्याचं नाव आदर्श म्हात्रे आहे, या तरुणानं लग्नाचा आमिष दाखवून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे आणि हा प्रकार अतिशय संतापजनक आहे। मॅट्रिमोनी या लग्न जुळवण्याच्या साईटवर उच्च शिक्षित आणि जास्त पगार असणाऱ्या महिलांना तो लक्ष करत होता अशी माहिती मिळालेली आहे आणि यामध्ये आपण इंजिनियर आहोत, शास्त्रज्ञ आहोत अशा वाटेल त्या वदंता करत त्यांनी इथे थापा मारून स्वतःची वेगळी अशी ओळख तिथे सांगितलेली आहे। 1, 2 नाही तर तब्बल 12 प्रोफाईल्स त्यानं बनवली होती आणि तरुणींना जाळ्यात ओढलं। शास्त्रज्ञ, डॉक्टर, उच्चपदस्थ अधिकारी, बँक अधिकारी असे वेगवेगळं रूप घेऊन तो कामावर असल्याचा सांगत होता। उच्च राहणीमान ठेवून लग्न करायचं आहे असं सांगून तरुणी बरोबर लगट करायचा, त्याचबरोबर अनेक मुलींकडून त्याने पैसे सुद्धा उकळल्याचं समोर आले। नवी मुंबई शहरातून ही घटना उघडकीस आलेली आहे आणि आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ज्योतिबा मंदिरातील भाविकांना मारहाण केल्याप्रकरणी परिते गावातील ग्रामस्थ आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। ज्योतिबा मंदिर भाविकांना मारहाण प्रकरणी
परिते ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पुजारी हटाव ज्योतिबा बचाव अशी मागणी त्यांनी केली आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी हा मोर्चा काढला. परिते ग्रामस्थांसह परिसरातील अनेक गावांचा याला पाठिंबा आहे. कोल्हापुरातील दसरा चौक इथून मोर्चाला सुरुवात झाली आणि इथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आलेली आहे. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.